बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। डॉक्टर दिनेश परदेशी यांचं राजकारण एकेकाळी धोक्यात चाललंय अशी चर्चा सुरू होती। डॉक्टर भाऊ आमचं ऐका आणि भाजप सोडू नका अशा कार्यकर्त्यांच्या चर्चा। पण ठाकरे सेनेचे विधानसभेचं तिकीट फायनल झालं आणि वैजापुरात भली मोठी सभा होणार यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। चर्चा सुरू झाली। अहो चर्चाच नाही तर थेट तयारी सुरू झाली। उद्धव ठाकरे हे स्वतः या सभेला संबोधित करणार हे सुद्धा नक्की झालं। सभेच्या दिवशी प्रत्येक चाहत्याच्या काळजाचा ठोका चुकत होता, पण पडद्याआड काय झालं हे कुणीच कुणाला सांगत नव्हतं। अखेर ठाकरे आले, सभा केली आणि निघून गेले। मग दिवस ठरला, मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला आणि डॉक्टर दिनेश परदेशी त्यांच्या समर्थकांसह कामाला लागले। प्रचाराचा वेग वाढत गेला आणि एक्झिट पोल तर्कवितर्क समोर येऊ लागले। हा येणार तो येणार अशी चर्चा असताना दुर्दैवानं डॉक्टर दिनेश परदेशी यांना या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला आणि लगेचच नगरपालिकेची निवडणूक समोर होती। मग काय, इथूनच सुरू झाला खरा ट्विस्ट। नगरपालिकेची निवडणूक लढवायची, पण आता डॉक्टर दिनेश परदेशी हे विजयी होतील का अशा चर्चा सुरू झाल्या। कारण समोर दस्तर खुद्द आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांचे बंधू या रणांगणात उतरले होते। मग पुन्हा मिशन कमळ राबवत डॉक्टर परदेशींनी घर वापसी म्हणजे भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। डॉक्टरचं राजकारण संपुष्टात आलं। ते आता जर ही निवडणूक नाही जिंकले तर भविष्यात राजकारण हे कल्पनेच्या पलीकडचं होईल अशा आवाया उठू लागल्या। समर्थकांना चर्चा सुरू झाल्या। प्रचाराच्या प्रत्येक दिवसाला वेगळीच बातमी यायची। अर्थात संजय पाटील बोरनारे यांची सुद्धा ही पहिलीच निवडणूक होती जी खूप ताकदीने लढायची होती। मतदान झालं। या निवडणूक प्रक्रियेतून निकाल समोर आला आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या समर्थकांनी सुटकेचा श्वास सोडला। बाजूने जनतेने कौल दिला आणि पुन्हा एकदा बोर्ड लागला, डॉक्टर दिनेश परदेशी नगराध्यक्ष वैजापूर। यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की अपयशाच्या 999 पायऱ्या चढून 1000व्या पायरीला यश बसलेलं होतं आणि ते डॉक्टर दिनेश परदेशींनी मिळवलं। तळमळीच्या कार्यकर्त्यांचा जीव जीवात आला आणि अपयशाकडे जाता जाता डॉक्टरांनी यश खेचून आणलं ते आपल्या मतदात्यांच्या जीवावर। यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मंत्री अतुल सावेंच्या मार्गदर्शनात डॉक्टर परदेशींनी नशीब आजमावलं आणि ते पुन्हा बिनविरोध जिल्हा बँकेचे संचालकपदी विराजमान झाले। यामुळे राजकारणामध्ये त्यांचा पाया सक्षम पुन्हा मजबूत झाला। राजकारणात कुणाला कोणत्या क्षणाला काय मिळेल हे अनिश्चित असलं तरी प्रयत्न सोडायचे नाही हे मात्र या अनुभवावरून शिकायला मिळतं। आपल्याला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं आणि आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका।